कर रहे हैं सर, तो उसके लिए क्या कहेंगे? लोगों की चाहत है, लोगों ने काम देखा है। ये गलियां जो अब चल रहे हैं, ये गलियों में एक जमाने में चलने के लिए जगह नहीं थी। इस एरिया की सभी गलियां कंक्रीट की हो गई है। इसका श्रेय लोग किसको देना चाहते हैं मालूम नहीं, लेकिन उनको मालूम है कि काम करने वाले कार्यकर्ता सिर्फ तुतारी में है, इसलिए तुतारी का आवाज उठ रहा है। साहेब बघितलं तर समीर नाटके हे या नेटके एक चांगला कार्यकर्ता आहे, प्रबळ उमेदवार आहे, पण उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष नेतृत्व बसवून ठरवेल. आणि त्याच्यासाठी आमच्या अध्यक्ष मनोज प्रधान हे विविध सर्वे करतायत. ते सर्वे केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यासोबतच आज पाहिलं तर नगरपालिकेचे निकाल हे लागलेले, पाहिलं तर महायुतीचे पैशाचा लक्ष्मी दर्शन आणि पैशाचा जोरदार विजय झालेला आहे. आणि त्यासोबतच या परिसरामध्ये तुमचा एक नारा अजून इतका बुलंद झालाय, वाजवा तुतारी आणि गाणा गद्दारी. गद्दारीचा माज तर उतरवलाच पाहिजे. हा जो पैशाच्या जोरावरती गद्दारी करण्याची जी सवय लागली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, ती जर संपली नाही तर सुसंस्कृत महाराष्ट्राचं वाटोळ होईल. हे काही वेगळं सांगायला नको. साहेब आज पाहिलं तर समीर नेटके यांचा कार्यालयाचं उद्घाटन पुणेनगर येथे झालेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काय सांगणार? समीर नेटके हा गेले 20 वर्ष राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय. अतिशय सक्रिय असा कार्यकर्ता तो होता आणि आज त्यांनी एक जनसंपर्क कार्यालय उघडलेलं आहे. तो येणाऱ्या 15 जानेवारीचे जे निवडणूक येतात एक इच्छुक उमेदवार आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी आव्हाड साहेब आणि मी या ठिकाणी आलोय. आज इथे आल्यावर मला इतकं बरं वाटतंय, सुख मिळालंय. कारण काय, जी काही माझी जुनी लोक जी पाचपाकाडीला राहायची, तिकडे आमच्याकडे भीमवाडी आणि भीमनगर असे परिसर होते. तिथे आग लागल्यानंतर आम्ही त्यांना ह्या ठिकाणी विस्थापित केलं आणि ती माझी जुनी लोक, प्रेमाची लोक मला भेटली. काही लोक बोलले की माझं पहिलं मत मी तुम्हाला टाकलंय. काही माझ्या त्यावेळेसचे सहकारी होते, लक्ष्मणजी माझे गुरु होते, त्यांच्या मिसेस भेटल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले. आणि खऱ्या अर्थाने आपण राजकारणात का पडलो, आपण समाजकारण का सुरू केलं आणि त्याच्यामधनं जे प्रेम आपल्याला प्राप्त झालं ते 30 वर्षानंतर देखील आज इथे बघायला मिळालं. ते प्रेम तसंच कायम आहे आणि अशा लोकांसाठीच आयुष्य अर्पण करायचं आज ह्या ठिकाणी ठरवतो. तुम्हाला भेटल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाहिलं तर एक अश्रू येत होतं आणि त्यासोबतच अनेक जे लहान मुलं त्या ठिकाणी तुमच्यासोबत होते, आज ते मोठे झालेले पाहायला भेटले तुमच्या समोर. आणि अनेकांची अशी देखील मत आहे की समीर नेटके यांना उमेदवारी भेटली पाहिजे, ते स्थानिक उमेदवार म्हणून या ठिकाणाहून लढले पाहिजे. तुम्ही 2-3 गोष्टी एकत्र सांगितल्या. त्यात पहिले एंडवरनं सुरुवात करतो की समीर नेटकेचं नाव हे नक्कीच वरच्या 4 मध्ये असेल असं आजच्या तरी वेळेस परिस्थिती आहे. त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आपण पुढच्या 2-3 दिवसातच ती डिक्लेअर होणार आहे. दुसरं, तुम्ही बोललात की ज्या वेळेस 30 वर्षापूर्वी लहान मुलं होती, तर तेच सांगतो की त्यावेळेस माझ्याकडे लक्ष्मण शिंदे नावाचे आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर कालांतराने जो छोटा होता तो माणिक माझा सहकारी झाला. आज सतीश गायकवाड होता, तो बिचारा आता आपल्यात नाही, शाहू नाही आपल्यात. ते म्हणजे अक्षरशः माझं घर होतं. आज माणिकचा मुलगाही माझा कार्यकर्ता झालाय आणि आज इतकं बरं वाटलं की त्यालाही मूल झालंय. म्हणजे त्याच्यावरनं मला माझ्या वयाची कल्पना आता यायला लागली. त्यामुळे तरी तुम्ही तसेच असता. नाही, त्यावेळेस मी 50 किलोचा होतो, आता 100 किलोचा झालो. सर, इधर एक आज एक खूबसूरत तस्वीर देखने मिली है आपको दोनों. जिस तरह बताया जाता था कलवा में सिर्फ एक भेदभाव किया जाता है राजनीति को लेकर, पर आपने आज एक मन से एक खूबसूरती चीज बताई है. आपको भी नहीं पता होगा कि आपने वो क्या किया सर आपने आज उधर मंच पे. मेरे ख्याल से अजान चालू हुई तो नहीं, वो नहीं, लोगों का कहना है ना सिर्फ रोज कलवा में सिर्फ एक ही धर्म को नहीं ऐसा किया जाता है, पर आपने जो मंच पे किया है आज लोगों ने देखा कि यहाँ पर भेदभाव नहीं होता है, यहाँ लोगों का धर्म नहीं देखा जाता है, सिर्फ लोगों की
भावनाएं देखी जाती है। राष्ट्रवादी का पूरा संकल्प ही यही है कि सेक्युलर पार्टी है, तो यहाँ पे धर्म और जात ये कभी भी नहीं देखा जाएगा। यहाँ पे हमारे तरफ से गलती से भी आज़ान जब चल रही होगी तो कोई भी कैंपेनिंग, कोई भी भाषण नहीं किया जाएगा, और जात पात और धर्म का विश्वास ही हम लोग नहीं करते।